28 फेब्रुवारी आधी आदिवासींच्या खात्यामध्ये पैसे जमा करा, अन्यथा आदिवासी आयुक्तांचं कार्यालय फोडू, असं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटलंय. मनरेगाच्या मजुरीसाठी बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिलेला आहे. बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला होता. प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी आता राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. पुढल्या 2 ते 3 दिवसात मजुरांच्या खात्यामध्ये मजुरीची रक्कम जमा होणार आहे. तसंच मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी सुद्धा वेळेमध्ये दिली जाणार आहे. मेळघाटच्या मजुरांचे पैसे अजूनही मिळाले नाही. 4 महिने झाले. आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं की तुम्ही जर ह्याचे होळीच्या आत जर मजुराचे पैसे दिले नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो. आता 69 कोटीचा GR आलेला आहे. नागपूरच्या आयुक्ताला ते GR प्राप्त झालेला आहे, निधी पण प्राप्त झाला आहे. पण तरी सुद्धा आयुक्तांना वाटप केले नाही तर आम्ही 28 तारखेला MRGS आयुक्ताचं कार्यालय फोडू. अगोदर आमच्या मेळघाटच्या मजुरांचे पैसे होळीच्या आत येणं गरजेचं आहे, त्याची दखल घ्यावी.